नमस्कार. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे आपण सगळेच जाणतो. पण सध्या शेती एका मोठ्या स्थित्यांतरातून जातीये. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण महाराष्ट्रातून समोर आलेल्या एका अशा भन्नाट आणि क्रांतिकारक संशोधनाची माहिती घेणार आहोत जे शाश्वत शेतीची व्याख्याच बदलून टाकत आहे. आज आपण बायोमिक्स नावाच्या एका जैविक क्रांतीवर प्रकाश टाकणार आहोत. हे नक्की काय आहे आणि ते इतकं गेम चेंजर का ठरतंय, चला थेट समजून घेऊया. आता पुढे जाण्याआधी एक अत्यंत कळीचा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. आजची ही जी आपली आधुनिक रासायनिक शेती आहे ती खरोखरच शाश्वत आहे का? म्हणजे दीर्घकाळाचा विचार केला तर हे असं रसायनांवर अवलंबून राहणं खरंच टिकणार आहे का? हा प्रश्न सध्याच्या शेतीसमोरील सर्वात गंभीर आव्हानाची जाणीव करून देतो आणि याच प्रश्नाच्या उत्तरातून आजच्या आपल्या या विषयाची मुख्य गरज निर्माण झाली आहे. तुम्ही या थेट तुलनेकडे एकदा लक्ष द्या. एका बाजूला रासायनिक खतांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि तरीही न थांबणारा रोग किडींचा प्रादुर्भाव यामुळे आपला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. पण दुसऱ्या बाजूला आणखी एक भयंकर सत्य दडलंय, ते म्हणजे जमिनीची वेगाने नष्ट होत चाललेली सुपीकता. जमिनीतून जेवढं काढलं जात आहे तेवढं तिला परत मिळतच नाहीये. खतांचा खर्च वाढतोय आणि जमिनीचा पोत मात्र बिघडतोय. हे एक असं दुष्टचक्र आहे ज्यातून बाहेर पडणं आता अक्षरशः मस्ट झालंय. मग यावर उपाय काय? इथेच एंट्री होते बायोमिक्सची. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं हे एक अतिशय शक्तिशाली जैविक मिश्रण आहे. आता हे लक्षात घ्या, हे कुठल्याही खासगी कंपनीचं प्रोडक्ट नाहीये, तर एका अधिकृत कृषी विद्यापीठाच्या अथक संशोधनातून पुढे आलेलं अत्यंत विश्वसनीय असं उत्पादन आहे. हे रासायनिक खतांना एक अतिशय प्रभावी आणि सुरक्षित पर्याय म्हणून काम करतं. हे फक्त एखादं साधं खत किंवा औषध नाही, तर हा मातीसाठीचा एक संपूर्ण जैविक उपाय आहे. आता हा 14 आकडा पहा. हेच या बायोमिक्सच्या यशाचं खरं रहस्य आहे. बायोमिक्स इतकं पॉवरफुल का आहे? कारण यात तब्बल 14 उपयुक्त सूक्ष्मजीवांचा म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा समावेश आहे. हे 14 सूक्ष्मजीव एकत्र येतात आणि जमिनीमध्ये अक्षरशः एक अद्भुत जैविक जादू घडवून आणतात. हा कुठल्या एका घटकाचा चमत्कार नाहीये, तर या 14 वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या टीम वर्कचा रिझल्ट आहे, जी आपल्या मातीची हरवलेली ताकद तिला परत मिळवून देतात. आता तुम्ही विचाराल, हे नक्की काम कसं करतं? तर हे आपण 3 सोप्या टप्प्यांत समजून घेऊ. पहिली स्टेप म्हणजे हे मिश्रण जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवतं. म्हणजे जे पोषक घटक जमिनीत आधीपासूनच लॉक झालेले असतात ते पिकांना सहज उपलब्ध करून देतं. दुसरी स्टेप म्हणजे हे पिकांच्या मुळांची वाढ प्रचंड फास्ट करतं. मुळं मजबूत की झाड मजबूत, सिंपल. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे हे मिश्रण रोगकारक बुरशींवर नियंत्रण ठेवतं आणि पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती एकदम बूस्ट करतं. म्हणजे बाहेरून घातक रसायने फवारण्याची गरजच उरत नाही. बरं, हे नक्की कोणत्या पिकांसाठी फायदेशीर आहे? इथे प्रामुख्याने हळद, अद्रक आणि मोसंबी यांसारख्या मोठ्या व्यावसायिक पिकांवर फोकस करण्यात आलाय. हळद आणि अद्रक घेणाऱ्या शेतकऱ्यांना माहीतच असेल की कुजरोग हा किती मोठा डोकेदुखीचा विषय असतो. तसंच मोसंबीमधील मुळांचे आजार. बायोमिक्स या अत्यंत जिद्दी आणि चिकट आजारांवर अचूकपणे प्रहार करतं. या व्यतिरिक्त जमिनीतून पसरणाऱ्या इतर अनेक रोगांवरही हे अत्यंत प्रभावी नियंत्रण मिळवतं, असा शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता याचा आर्थिक फायदा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हा फक्त पर्यावरणाचा फायदा नाहीये, तर थेट शेतकऱ्यांच्या खिशाला होणारा सॉलिड फायदा आहे. बायोमिक्स वापरल्यामुळे रासायनिक बुरशीनाशकं आणि महागड्या कीटकनाशकांवरचा खर्च अक्षरशः निम्म्याहून कमी होतोय. एका बाजूला प्रोडक्शन कॉस्ट कमी होते आणि दुसऱ्या बाजूला उच्च दर्जाचं आणि अधिक भरघोस उत्पादन मिळते. कमी खर्चात जास्त आणि दर्जेदार उत्पन्न. शेवटी प्रत्येक शेतकऱ्याचं हेच तर मुख्य ध्येय असतं, राईट? अर्थात असं कोणतंही मोठं संशोधन काही रातोरात होत नाही. या प्रॉडक्टची हिस्ट्री पाहिली तर 2001 ते 2005 या काळात डॉक्टर विलास जाधव आणि डॉक्टर चंद्रशेखर आंबाडकर या शास्त्रज्ञांनी मोसंबीवरील रोग नियंत्रणासाठी या जैविक मिश्रणाचा पाया रचला होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये डॉक्टर कल्याण आपेट यांनी यात आणखी संशोधन करून त्यात सुधारणा करून त्याला अधिकच प्रभावी बनवलं. आणि आज 2025-26 या वर्षात आपण पाहतोय की या उत्पादनाने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढलेत. हे आपल्या स्थानिक शास्त्रज्ञांच्या वर्षांवर्षांच्या तपश्चर्येचं फळ आहे. आता जरा प्रत्यक्ष आकड्यांकडे वळूया. 1,80,972. होय, गेल्या 5 वर्षात तब्बल एवढ्या प्रचंड संख्येने शेतकऱ्यांनी बायोमिक्सचा अतिशय आत्मविश्वासाने वापर केलाय. हा केवळ एक आकडा नाहीये, तर हा एका विद्यापीठाच्या संशोधनावर असलेला शेतकऱ्यांचा भक्कम विश्वास आहे. जेव्हा इतके हजारो शेतकरी एखादं उत्पादन वापरतात तेव्हा ते केवळ प्रयोगाच्या पातळीवर राहत नाही, तर ते एक सिद्ध झालेलं गेम चेंजर सोल्युशन बनलेलं असतं. आणि हा विस्तार काही मोजक्या एकरांपुरता मर्यादित नाहीये बरं का. 2,21,259 हेक्टर आज एवढी विस्तीर्ण कृषीभूमी ह्या जैविक मिश्रणामुळे अक्षरशः पुनरुज्जीवित झालीय. विचार करा, एवढ्या विस्तीर्ण जमिनीवर आता घातक रसायनांऐवजी जैविक शेतीचे प्रयोग यशस्वीपणे राबवले जात आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने ही किती मोठी आणि सकारात्मक झेप आहे. पण यातून विद्यापीठाला काय मिळालं? तब्बल 19,91,00,00,000 रुपयांचा महसूल. हा आकडा हे सिद्ध करतो की शेतीमधलं दर्जेदार संशोधन हे केवळ प्रयोगशाळेत धूळ खात पडून राहत नाही, तर ते व्यावसायिकदृष्ट्या देखील प्रचंड यशस्वी होऊ शकतं.
गेल्या 5 वर्षांत कृषी विद्यापीठाला या उत्पादनाच्या विक्रीतून मिळालेले हे उत्पन्न स्पष्ट करतं की असे शाश्वत उपाय स्वतःच्या बळावर मार्केटमध्ये भक्कमपणे उभे राहू शकतात. आणि हे फक्त भूतकाळातलं यश नाहीये. 2025-26 या चालू वर्षाचाच विचार केला तर फक्त एकाच वर्षात तब्बल 6,46,00,000 रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे आणि 69,000हून अधिक शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचले फक्त एका वर्षात. हे स्पष्टपणे दाखवून देतं की हा केवळ एखादा तात्पुरता ट्रेंड नाहीये, तर ही शाश्वत शेतीकडे जाणारी एक अत्यंत वेगवान आणि मजबूत क्रांती आहे. शेतकऱ्यांमधली जागरूकता आता अभूतपूर्व वेगाने वाढत चालली आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. बायोमिक्सला मिळणारा हा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो. हे यश आपल्याला जागतिक स्तरावर शाश्वत शेतीकडे होणाऱ्या अपरिहार्य बदलांबद्दल नक्की काय सांगतं? रासायनिक शेतीकडून जैविक शेतीकडे जाणं हा आता केवळ एक ऑप्शन राहिलेला नाही, तर ती काळाची नितांत गरज बनली आहे, नाही का? या संशोधनाने एका नव्या कृषी क्रांतीची दिशा नक्कीच दाखवली आहे. यावर विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.